भिवंडी तालुका शिवनगर चौधरपाड़ा कातुरीनबाई भगवान पवार सभा मंडप में स्वर्गीय पहलवान भगवान कालूस पवार के पुतले अनावरण दिन 16 व भव्य कुश्ती के मुकाबलों का आयोजन कातुरीनबाई भगवान पवार द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कृष्णा वाकड़े, इंद्रपाल तरे, बाल योगी विशालनाथ महाराज, वारकरी संप्रदाय आमने लोनाट परिसर अध्यक्ष जनार्दन महाराज, बापदेव पाड़ा समाज सेवक संजय सोरे सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे। हार्दिक आभार मानण्यात येत आहे। कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज। माजी पैलवान बुधाजी करायचं आहे। आपापल्या कुस्त्याला पुतल्याचं आणि प्रतिमेचं पूजन आणि लहान मुलांनी आपापले पैलवान श्री विनंती आहे। पैलवान म्हणून नामांकित झालेले विनंती आहे। हरिनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर प्रतिमेचं पूजन करायचं आहे अशी त्याला नम्रतेने विनंती आहे। आणि आपापला जोर घेऊन नाही सर्वांना नमस्कारच्या वतीने सर्व पवार परिवार कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानेश्वर शिवनगर चौधरपाड्याचे उपमुख्यमंत्री माजी तसेच आपल्या गावातील सर्वांचे श्री संतोष संदीप आपल्या गावातील सर्वांचे आणि सलामी पण एका सर्व रामराने आपला जोर घेऊन मैदानाच्या बाजूला उभे राहायचे। सर्व आपण मैदानात द्यावे। स्वारी बनलेले समोरील पैलवान अतिशय सुंदर नाव बचाव करत आहे। आणि पाहूया दुसरी काय होतंय कुस्ती करायला परंतु मध्ये त्यांची बक्षीस सुद्धा आपण बघितली असेल। कदाचित पेटा असतो शेला असायचा अशा पद्धतीची छोटी छोटी बक्षिसे असायची। परंतु आज आपण बघतोय या ठिकाणी लहान लहान मुलं जेव्हा कुस्ती करतात त्या मुलांना चांगल्या पद्धतीची बक्षीस या ठिकाणी दिली जाते, पैसे दिले जातात। बरोबर कुस्तीला आज मान सन्मान जो आहे, जो या भागामध्ये झालेला विकास, त्या विकासाच्या मुळे आज लोकांकडे आपल्या अनाडी पैसा आल्यामुळे आपण त्या पैशाचा विनियोग आपण या कुस्ती खेळणाऱ्या मुलांच्यासाठी बक्षीस स्वरूपाने आपण देतो, त्यांचा मनोबल वाढवण्याचं काम करतो। बरोबर हे करायला सुद्धा पाहिजे। त्यावेळेला प्रत्येक माणसाने आपल्या खिशाला असलेला बटन उभ्या ठेवला आणि त्या मुलांना जेव्हा त्यांनी कुस्ती मारल्यानंतर आपण काही नाही केलं तर नक्कीच त्या पैलवानाच्या त्याचा आत्मविश्वास, त्याचा मनोबल, त्याची शक्ती वाढण्याशिवाय राहणार नाही। हे प्रत्येकाने केलं पाहिजे। कुस्ती बघण्यावर आपण जाणार नाही तर त्या मुलांचा आत्मबल किंवा त्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण काही ना काही प्रत्येकाने त्याला केलं पाहिजे असं मला वाटतं। आज आपण बघितलं या ठिकाणी नेहमीप्रमाणे कातुरीबाई या ठिकाणी कुस्त्यांचं आयोजन नियोजन किंवा त्याला लागणारा जो खर्च आहे तो खर्च त्या सुद्धा करतात। आता
नित्य नेमाने केलेला हा क्रम याच्यामध्ये बदल न करताना ज्या पद्धतीने या गोष्टी चालल्या आहेत त्या पद्धतीने चालू दिल्या पाहिजे. कारण जर आपण समजा गावाकडे या ठिकाणी हातभार लावण्याचं काम करू परंतु ते जास्त वेळ चालणारी गोष्ट नाहीये, म्हणून ते त्यांच्या यथाशक्तीने या ठिकाणी जो कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमाला मात्र प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांनी हात घेऊन त्याला सहकार्य करण्याचं काम केलं तर एवढंच मला वाटतं की अतिउत्तम होईल. अशा पद्धतीचा हा नित्य नेमाने प्रत्येक वर्षी होणाऱ्या गोष्टी त्याला सहकार्य करण्याचं काम आपण प्रत्येकाने गावातील नागरिकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. गोष्टीमध्ये कुठल्या प्रकारचा बदल नको. मोठ्या गोष्टी आपण घेतल्या तर नक्कीच 1 वर्ष होतील 2 वर्ष होतील पुढच्या वेळेला नक्कीच गोष्टींमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे व्यक्ती यायला सुरुवात होईल. म्हणून ज्या पद्धतीने या गोष्टी चालल्या त्याच पद्धतीने या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे असं मला वाटतंय. या ठिकाणी आज आपण बघितलं असेल कैलासवासी भगवान कालू पवार तसेच त्यांच्या गंगा भागीरथी कातोरीबाई भगवान पवार यांचा जो दानशूर आहे या मंडपामध्ये आपण बसलो आहे. हा मंडप सुद्धा त्यांच्या जागेमध्ये आपण बसतोय. त्यानंतर या गावासाठी गावातील मुलांसाठी या परिसरातील मुलांसाठी ही व्यायामशाळा बांधण्यात आली. त्या व्यायामशाळेची जागा सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आज आपण त्या व्यायामशाळेमध्ये जेव्हा साहित्य देण्याची वेळ आली ग्रामपंचायतीशी अतिशय संघर्ष करून या ठिकाणी मॅट असेल किंवा इतर साहित्य असेल किरण चौधरी यांनी अतिशय संघर्ष करून आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन किंवा खेळाडूंच्या पाठीशी उभा राहून संघर्षातून त्यांनी अनेक साहित्य व त्या व्यायामशाळेसाठी लागणारा अनेक खर्च साहित्य त्यांनी मिळवून देण्याचं काम हे किरण चौधरी यांनी केलंय. त्या व्यायामशाळेसाठी जेव्हा बांधकाम करण्याची सुरुवात झाली त्यावेळेला गावातून अनेक लोकांनी मदत करण्याचं काम केलं. परंतु काही लोकांचा व्यायामशाळेला विरोध सुद्धा होता. परंतु त्या विरोधाला झुगारून कित्येक लोकांनी पुढे जाण्याचं काम केलं. या म्हणून मी सांगतो ज्यांनी विरोध केला त्या विरोधालाही मात करून आम्ही पुढे जाण्याचं काम केला. आज आपण बघतोय ही व्यायामशाळा ही नुसती शिवनगरसाठी नसून या परिसरात खेळणाऱ्या सर्व खेळाडू मुलांसाठी व्यायामशाळा ही नेहमी पुढे राहणारी व्यायामशाळा आहे. आणि या व्यायामशाळेतून घडणारा मुलगा हा काही जिल्ह्यावर नव्हे तर महाराष्ट्र राज्यावर नव्हे तर राष्ट्र पातळीवर गेल्याशिवाय एक नाही दिवस राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो की या व्यायामशाळेत खेळणारी मुलं यांनी प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण स्वतःसाठी खेळत नसतो, आपल्या गावासाठी खेळत नसतो, आपल्या जिल्ह्यासाठी खेळत नसतो, आपल्या राज्यासाठी खेळत नसतो, आपण आपल्या भारत देशासाठी खेळतो. हे नक्की लक्षात ठेवून आपण हा खेळ खेळला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु मनामध्ये खेळाडूंनी ठेवू नये आणि मगच आपण यशस्वी होऊ शकतो. या व्यायामशाळेच्या माध्यमातून या गावात कार्यक्रम असेल, उत्सव चौधरी असेल, तन्मय चौधरी असेल, प्रतीक भंडारी असेल, ही जी मुलं आहेत या मुलांनी प्रत्येक खेळामध्ये पदक मिळवण्याचं काम केलंय. कोणी सुवर्ण पदक असेल, कोणी कांस्य पदक असेल, कोणी रौप्य पदक असेल, अशी पदक पटवण्याचं काम या व्यायामशाळेच्या माध्यमातून किंवा त्या हनुमान तालीम संघाच्या माध्यमातून करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे. म्हणून या मुलांच्या पाठीशी नेहमी आपण या गावातील जी वरिष्ठ मंडळी असेल किंवा गावातील दानशूर मंडळी असेल त्यांनी नेहमी या मुलांच्या पाठीशी राहून गावाचा गौरव वाढवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. एवढं बोलून या ठिकाणी जी सर्व खेळाडू असतील किंवा प्रेक्षक असतील या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा कातोरीबाई यांचं सुद्धा अभिनंदन करतो की नेहमीप्रमाणे त्या प्रत्येक वर्षी या ठिकाणी दुसऱ्या ठेवले जातात त्यांच्या माध्यमातून. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2400 रुपये. सोडवा रे Terima kasih.
हॅलो चालू असलेले कुस्तीवर मंडलाचे 700, चैनू वागडे यांचे 100 रुपये, भाकरे वस्ताद यांचे 100 रुपये, संदीप चौधरी यांचे 500, इंद्रपाल तरे यांचे 500, बालू पवार यांचे 500, मधुकर चौधरी यांचे 200 असे 2600 रुपये. सुंदर असा 10 धावाचा प्रयत्न. ताल्या वाजवा. उपस्थित झालेले आहे तरी सर्व या तालीम संघ आनंद घेतलेला आहे. धन्यवाद. पाण्याची व्यवस्था केवळ होण्याची आहे आणि धन्यवाद. आणि आता एक बाजी हरवलो गुलाबजाम आधी वेगळा जिंकून त्याला 2000 आणि त्याला भेटून त्याला 500. हॅलो सर्वांचे ते लक्ष असू द्या. सर्व सर्व मंडळी आणि सर्व उपस्थित मंडळीला आणि वस्ताद माजी वस्ताद आणि त्यांचे चिरंजीव दीपक आणि गंगाराम महाराज ठाकरे यांच्या प्रथम पूर्णस्मरणे निमित्ताने आणि कुस्त्यांचं जंगी आणि दोन्ही पैलवानांचा आहे आणि पैलवानांना सूचना आहे आपण काही वेगळे नाही आहोत. आपण देशासाठी ज्याच्या अंगात तब्येत आहे असा हा प्रेम मच्छिंद्र पाटील, रोशन चौधरी सरवळे. हा सरवळे गावचा पट्टा आहे. मुख्य भूमिकेत पंतांच्या भूमिकेत आपण पाहतोय मधुकर चौधरी असतात आणि तसेच साईड पंच प्रतीक भंडारी. चलेगा